अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, आपले या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. चला तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे दिव्य मार्गदर्शन. देव आज तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. परंतु जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आज देव तुम्हाला तुमचे भविष्य सांगणार आहे. देव म्हणतो, मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. प्रेम आणि काळजीने भरलेला संदेश ऐका. माझी कल्पना करा, तुमच्या दारात मी उभा आहे, आत येण्यासाठी आणि तुमचे घर भरण्यासाठी तयार आहे. अमर्याद प्रेम आणि प्रचंड आर्थिक आशीर्वादांसह तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि देव तुम्हाला अनपेक्षित चमत्कारांसह आशीर्वाद देईल, जे तुमचे शरीर बरे करतील, तुटलेले नातेसंबंध पुनर्संचयित करतील आणि विपुलतेचे नवीन दरवाजे उघडतील. हे जाणून घ्या, मी तुमच्या कल्पनेपेक्षा इतक्या लवकर या पृथ्वीवर परत येत आहे. जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास असेल तर कृपया हा संदेश लाईक करा आणि या संदेशाला तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. प्रिय बाळा, हा आठवडा संपण्याआधी मी तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ इच्छितो. मोठे स्मितहास्य आणि पैसा मिळवून देऊ इच्छितो. तुमच्या स्वप्नांपेक्षाही चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी पडद्यामागे काम करत आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी सहमत आहे कमेंट करा आणि तुमची सहमती दर्शवा. बाळा, मी जाहीर करतो की हा आठवडा असाधारण घटनांनी भरलेला असेल. सोमवार ते रविवार दररोज चमत्कारांची अपेक्षा करा. तुमची परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारत आहे. तुमचे आरोग्य पूर्ववत होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रभू तुमच्या मार्गाने लोक, संसाधने आणि वित्त पाठवत आहे, ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी देवदूतांना नियुक्त केले आहे. कठीण असू शकते अशा जगात देव तुमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे. संकटाच्या वेळी मदत मिळेल. हा आठवडा संपण्याआधी तुमचे जीवन इतके आशीर्वादाने भरून जाईल की तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील. माझ्या प्रिय मुलांनो, लवकरच असे काहीतरी लवकरच होणार आहे जे तुमच्या आयुष्यातील वास्तव बदलेल. तुम्ही तुमची नवीन आवृत्ती पाहणार आहात. तुझ्याच आत तुझे अनेक रूप दडलेले आहेत. तुमच्या जीवनातील चमत्कार आणि आशीर्वादांच्या ओव्हरफ्लोसाठी सज्ज व्हा. येणारा महिना विपुलतेने, आशीर्वादाने आणि असंख्य संधींनी भरलेला असणार आहे. माझ्या प्रिय बाळांनो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुमच्या जीवनात जे चमत्कार घडवून आणणार आहे ते पहा. देव म्हणतो, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मार्गदर्शन करतो आहे, सांत्वन करतो आहे आणि तुझे रक्षण करतो आहे. लक्षात ठेवा,
की तू माझ्यासाठी खास आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश, विपुलता आणि उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद देईन. हे प्राप्त करून घेण्यासाठी खरा स्वामीभक्त टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनांवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुमच्या सर्व चिंता संपवून तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात तो चमत्कार मी आणीन. तुम्ही लॉटरी जिंकणार आहात म्हणून तुमचे सर्व अश्रू, वेदना आज रात्रीत संपून जातील, ज्यामुळे तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. प्रिय मुला, येणारा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद, संधी आणि विपुलतेचा महिना असेल. तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रचंड विपुलतेने आश्चर्यचकित होण्याची तयारी करा. तुमची संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी नवीन उंची गाठेल. हा महिना देव तुमच्यासाठी विशेष आशीर्वादित करत आहे. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहात ती लवकरच संपुष्टात येईल आणि तुमच्या आयुष्यातील एक अद्भुत काळ सुरू होईल. परमेश्वरावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ तुमच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये देवाचे मार्गदर्शन घ्या आणि तो तुम्हाला योग्य मार्गावर नेईल. देव कधीही त्याचे वचन मोडत नाही आणि त्याचे वचन कधीही चुकत नाही. मी तुमचा तणाव, चिंता आणि निराशा शांततेने बदलत आहे, जेणेकरून तुम्हाला माझे प्रेम आणि कृपा पूर्ण अनुभवता येईल. लक्षात ठेवा, देव तुमचे अश्रू पाहतो, तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुम्हाला दुःखातून मुक्त करेल. तो तुमच्या गरजांकडे लक्ष देतो. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या या संदेशाला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझा पूर्ण विश्वास आहे टाईप करा. आशीर्वाद प्राप्त करून घ्या. देव तुम्हाला सांगत आहे, देवाचे शब्द न वगळता तुम्ही त्यावर विश्वास ठेवता तेव्हा ते तुमच्या जीवनात प्रत्यक्षात आणण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे. आज मी 6 दिवसात स्वर्ग निर्माण केला आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. माझ्याकडे काही मिनिटात तुमचे जीवन बदलण्याची क्षमता आहे. देवाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार व्हा, जे तुम्हाला कायमचे कृतज्ञ ठेवेल असे तुम्ही अनुभव करणार आहात. देव तुमच्या जीवनात उपचार, तरतूद, संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन आणेल. तुम्हाला अपार धन, यश, मनशांती आणि खरा आनंद मिळेल. पण तुम्ही जे काही कराल ते कोणालाही न सांगता गुपचूप करा, कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे तुमच्या चांगल्या कामावर वाईट नजर ठेवतात आणि तुम्हाला पुढे जाताना पाहून मत्सर करतात, ज्यांना नेहमी तुमच्यासोबत वाईट घडलेले पाहायचे असते. हा आठवडा विलक्षण चमत्कारांनी भरलेला असेल. वेदना आणि हृदयविकारच्या काळातही प्रकाश नेहमीच अंधारावर विजय मिळवतो. लक्षात ठेवा, प्रभू तुमचा मेंढपाळ आहे आणि तो तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करेल. त्यांचे चांगुलपणा आणि अटळ प्रेम दररोज तुमच्या मागे येईल आणि तुम्ही त्यांच्या सानिध्यात सदैव राहाल. प्रिय मुला, देव तुम्हाला कळवत आहे की एक चमत्कार घडत आहे. तुमचे देवदूत तुम्हाला सर्वोत्तम संधीकडे मार्गदर्शन करत आहेत
आणि तुम्ही उत्तम यश मिळवाल. तुम्हाला जीवन बदलणारा आशीर्वाद विशेषतः तुमच्यासाठी मिळणार आहे. काळजी करण्याऐवजी उपासनेवर लक्ष केंद्रित करा, कारण येणारा महिना, आठवडा चांगली बातमी घेऊन येणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे. यश, चमत्कार आणि अनुकूलता घेऊन येईल. तुमचा विश्वास कायम राहिल्यास मी घोषित करतो की तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आशीर्वादाला प्राप्त कराल. शत्रूने तुम्हाला काय सांगितले असेल याकडे लक्ष देऊ नका, कारण मी हमी देतो की जीवन बदलणाऱ्या चमत्कारात सध्या तुम्ही पुढचे आहात. स्वतःला सजग करा, कारण तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे आणि ते तुमच्या शत्रूंना चकित करेल. तुम्ही प्रचंड यशाच्या संधीच्या उंबरठ्यावर आहात. लक्षात ठेवा की विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना पुरस्कृत केले जाईल. परमेश्वर सध्या तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात आणि गरिबीचे धनात रूपांतर करत आहे. माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यासाठी एक मोठी योजना बनवली आहे, जी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. सर्वप्रथम, तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे आशीर्वाद घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंट करा. आता तुमचे वाईट दिवस संपणार आहेत आणि तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुम्ही माझ्याकडून जे काही प्रार्थना करत आहात ती तुम्हाला नक्कीच मिळेल. आता तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. सकारात्मक विचार करून पुढे जा. लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या, तुमच्या निर्माणकर्त्याच्या देखरेखीखाली आहात. तो आयुष्यभर तुमची काळजी घेत राहील. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत आणि बचाव देईल. देव म्हणतो तुम्ही जीवन जगावे आणि त्याचा आनंद घ्यावा आणि ते भरपूर प्रमाणात आनंद मिळावा, म्हणूनच मी आलो आहे. आता तुमचे वाईट दिवस संपणार आहेत आणि तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुम्ही माझ्याकडून जी काही प्रार्थना करत आहात ती तुम्हाला नक्कीच मिळेल. आता तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. सकारात्मक विचार करून पुढे जा. लक्षात ठेवा की तुम्ही देवाच्या, तुमच्या निर्माणकर्त्याच्या देखरेखीखाली आहात. तो आयुष्यभर तुमची काळजी घेत राहील. तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत आणि बचाव देईल. देव म्हणतो तुम्ही जीवन जगावे आणि त्याचा आनंद घ्यावा आणि ते भरपूर प्रमाणात मिळावे, म्हणूनच मी आलो आहे. तुम्ही डोळे बंद करा आणि फक्त एकदाच खऱ्या मनाने माझी आठवण करा. तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल किंवा अचानक कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढे येईल. तुम्ही उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहात. तुम्हाला या दैवी ऊर्जेशी जोडायचे असेल तर म्हणा, मी आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू करण्यास तयार आहे. आनंद माझ्याकडे वेगाने येत आहे. मी खूप शक्तिशाली आहे असे लिहा. प्रभूची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चिकटून राहिल्यामुळे तो चमत्कारिकपणे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उन्नत करण्यास सक्षम आहे. जर तुम्ही आजारी असाल तर मी सामर्थ्याने तुम्हाला बरे करण्याचे घोषित करतो. स्वामी म्हणतात, आज रात्री एक मोठा चमत्कार घडण्याची अपेक्षा करा, कारण देव शरीरांना बरे करतो, कर्ज रद्द करतो, विवाह पुनर्संचयित करतो आणि व्यसन मोडतो. महत्त्वाचे हे मोठ्याने घोषित करा आणि तुम्ही ते तुमचे स्वतःचे असल्याचा दावा करा. देव तुमच्या जीवनात आहे आणि दररोज
देव तुमच्या जीवनात आहे आणि दररोज चमत्कार घडत आहेत यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा की आयुष्याच्या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता. देवाचे देवदूत नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. अडचणीच्या वेळी हस्तक्षेप करण्यास आणि मदत करण्यास तयार असतात. जेव्हा तुम्ही दुःखी आणि एकटेपणा अनुभवता तेव्हा देव तुमचे गाणे आणि तुमचा आनंद असतो. जेव्हा तुम्ही दुर्बल आणि असह्य असता तेव्हा देव शक्ती असतो. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू बरोबर मार्गावर आला आहेस. माझे शब्द आठवणीत ठेव. नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. पुढे चालत राहा. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवून हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.